मृत्यूपूर्वी घेतलेल्या निर्णयांचं कायदेशीर महत्त्व काय? चला, हा गुंतागुंतीचा विषय सोपा करून समजून घेऊया. मृत्यूशय्येवरून दिलेली भेट ही एक शेवटची इच्छा आहे की कायदेशीर अडचण? इस्लामिक कायद्यात यासाठी एक खास शब्द आहे, मर्ज उल मौत, म्हणजे मृत्यू आजार. ही एक अशी स्थिती आहे जिथे मृत्यूची शक्यता खूप जास्त असते. आणि म्हणूनच या काळात केलेल्या व्यवहारांना, विशेषतः भेटवस्तूंना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. म्हणजे ही भेटवस्तू साधी भेट आणि वारसा हक्क या दोन्हींचं मिश्रण मानली जाते. अशी भेट वैध ठरण्यासाठी या 3 मुख्य गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. कुटुंबाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काही मर्यादा आहेत. आणि ही मर्यादा आहे 1/3. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे वारसाला दिलेली भेट पूर्णपणे अवैध ठरते, तर इतरांसाठी 1/3ची मर्यादा आहे. ही मर्यादा का? तर शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळे वारसांवर अन्याय होऊ नये म्हणून. ही संकल्पना डोनेशियो मॉर्टिस कॉसा या संकल्पनेपेक्षा बरीच वेगळी आहे, जसं इथे दिसतंय. आता हा नियम फक्त भेटवस्तूपुरता मर्यादित नाही. पाहूया कसा. कर्ज स्वीकारणं असो, वक्फ किंवा मेहर, ह्या सगळ्यांवरही बऱ्याचदा 1/3ची मर्यादा लागू होते. एवढंच नाही तर मृत्यू, आजारात केलेल्या विवाह किंवा घटस्फोटाच्या वैधतेवरही याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, मृत्यूशय्येवर केलेला विवाह जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो अवैध मानला जातो. थोडक्यात काय, तर मर्जुल मौतचा कायदा म्हणजे एक प्रकारची कायदेशीर तारेवरची कसरत आहे. एकीकडे व्यक्तीची मालमत्ता देण्याची इच्छा आणि दुसरीकडे कुटुंबाचा वारसा हक्क. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. कायद्याने व्यक्तीची अंतिम इच्छा आणि कुटुंबाच्या गरजा यात संतुलन कसं साधावं?